जवस किंवा फ्लॅक्स सीड्स हे आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहेत हे आपल्याला आजकालचे डायटिशियन सतत सांगत असतात. पण या जवसांच्या गुणधर्मांची किंमत आपल्या आज्यांना फार आधीच कळाली होती. जवस नेहमी बारीक करून किंवा त्याची पूड करून खावेत असेही डायटिशियन सांगतात. त्यासाठी आपल्या आज्यांनी एक रेसिपी बनवली आहे. त्यालाच म्हणतात जवसाची चटणी. तर चला बघूया. इथे मी 1 वाटी जवस आणि त्याच्या अर्धे शेंगदाणे घेतले आहे. हे दोन्हीही कोरडे भाजून त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि खूप सारा लसूण असं भाजून घेतला आहे. त्यासोबत थोडेसे मीठ आणि लाल तिखट मिक्स केलेले आहे. लाल तिखट म्हणजे कोणताही घरगुती मसाला नाही, फक्त मिरचीची पूड. हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे बारीक केल्यानंतर घरात जो सुगंध दरवळत होता तो काही औरच होता. आज आम्ही मुगाचे डोसे आणि चटणी असा नाश्त्याचा बेत केला आहे. माझ्या मुलीच्या डब्यातसुद्धा मी हेच दिले आहे. तीसुद्धा खूप आवडीने खाते. थोडं तिखट कमी घातल्यावर लहान मुलंही आवडीने खातात. तर तुम्हीही करून बघा जवसाची चटणी. आरोग्यासाठी खूप खूप चांगली आहे. थँक्यू.